नमस्कार मंडळी, तुम्हाला कधी असं वाटतं का की सगळेच अन्न खातात पण कोणाचंही आरोग्य पूर्वीसारखं राहत नाही? वयानुसार जेव्हा आपलं शरीर मंदावतं तेव्हा आपल्याला वाटतं की हे फक्त वृद्धत्वाचे परिणाम आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की काही सामान्य भाज्या ज्या आपण वर्षानुवर्षे खात आहोत त्या हळूहळू आपली शक्ती हिरावून घेत आहे. हो, काही भाज्या 60 वर्षांच्या वयानंतर आपल्या शरीरासाठी विषासारख्या ठरू शकतात. विशेषतः जेव्हा आपले हाडे कमकुवत होतात, आपले पोट बिघडते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीसारखी मजबूत राहत नाही. दुसरीकडे काही भाज्या खरोखरच एक वरदान आहेत. त्या शरीराला पुन्हा तरुण वाटू देतात, शक्ती देतात आणि अनेक जुनाट आजारांना देखील दूर करतात. म्हणून जर तुम्ही 60 वर्षांपेक्षा जास्त असाल किंवा तुमच्या पालकांसाठी किंवा आजी आजोबांसाठी हा व्हिडिओ पाहत असाल तर थांबा. ही माहिती तुमच्या संपूर्ण आरोग्याचा मार्ग बदलू शकते. आता पहिल्या भाजीबद्दल बोलूया, जी बरेच लोक खूप आवडीने खातात. पण सत्य हे आहे की वयानुसार ती तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. आपण वांग्याबद्दल बोलत आहोत. वांगी, हो, जे कधी बुरट्या म्हणून, कधी भरलेल्या स्वरूपात तर कधी बटाट्यांसह फोडणी म्हणून खाल्ले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की वांग्यामध्ये सोलानाइन नावाचे नैसर्गिक संयुग असते. हे संयुग वृद्धांमध्ये हाडांची जळजळ, सांधेदुखी आणि पोटाच्या समस्या निर्माण करू शकते. विशेषतः जर तुम्हाला सांधिवात किंवा आम्लपित्ताचा त्रास असेल तर वांग्यामुळे तुमच्या शरीरात जळजळ वाढू शकते. वांग्याला थंड मानले जाते आणि शरीरात वात वेगाने वाढते. म्हणूनच ज्या लोकांचे स्नायू 60 वर्षांच्या वयानंतर कमकुवत होऊ लागतात त्यांच्यासाठी ही भाजी हळूहळू सांधे कडक होणे आणि थकवा वाढवू शकते. आता जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की वांग्याऐवजी काय खावे, आम्ही तुम्हाला लवकरच उत्तर देऊ. तत्पूर्वी एक विनंती आहे, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. असेच जर तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. तसेच आपल्या आसपासच्या व्यक्तींना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही उपयुक्त माहिती मिळेल. प्रथम सामान्यतः निरोगी मानल्या जाणाऱ्या आणखी एका भाजीबद्दल बोलूया, पण 60 वर्षांच्या वयानंतर त्याचे सेवन विवेकी मानले पाहिजे. मुळा. थंड हिवाळ्यात गरम पराठ्यांसोबत मुळा खाणे कोणाला आवडत नाही, पण हीच मुळा वृद्धांच्या पचनसंस्थेवर मोठा भार ठरू शकते. मुळा ही गॅस निर्माण करणारी भाजी मानली जाते आणि 60 वर्षानंतर जेव्हा आपली पचनसंस्था पूर्वीसारखी मजबूत नसते तेव्हा मुळा खाल्ल्याने अपचन, पोटफुगी आणि आम्ल, ओहटी सारख्या समस्या वाढू शकतात. शिवाय जर एखाद्या वृद्ध व्यक्तीला थायरॉइडची समस्या असेल तर मुळा जास्त प्रमाणात खाल्ल्याने थायरॉइड संप्रेरकांमध्ये आणखी व्यत्यय येऊ शकतो. म्हणूनच ज्यांना भूक लागत नाही, त्यांना नीट झोप येत नाही किंवा अस्वस्थ वाटत असेल त्यांच्यासाठी मुळा जास्त प्रमाणात सेवन केल्याने फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. आता तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडेल की तुम्ही आता इतक्या सामान्य भाज्याही खाऊ शकत नाही का? काळजी करू नका, आमच्याकडे एक उपाय आहे आणि तोही एक चविष्ट. 60 वर्षानंतर तुम्ही तुमच्या आहारात निश्चितपणे कोणत्या पहिल्या भाजीचा समावेश करावा? गोड बटाटे. गोड बटाटे ही एक अशी भाजी आहे जी गोड असूनही ती आणखी फायदेशीर आहे. त्यात मुबलक प्रमाणात फायबर असते, जे चांगले पचन राखण्यास मदत करते. या व्यतिरिक्त ते बीटा कॅरोटीन, जीवनसत्व अ, क आणि पोटॅशियमने समृद्ध आहे, जे केवळ दृष्टी सुधारत नाही तर हृदयाच्या आरोग्यास देखील समर्थन देते. गोड बटाट्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, परंतु ते रक्तातील साखर वेगाने वाढवत नाही. म्हणूनच मधुमेह असलेल्या वृद्ध प्रौढांसाठी ते एक उत्तम पर्याय आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते अंतर्गत जळजळ कमी करतात, सांधेदुखी, थकवा आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती यापासून लक्षणीय आराम देतात. त्यांना उकळून खा, हलक्या तुपाच्या फोडणीने भाजी बनवा किंवा सॅलड म्हणून खा. तुम्हाला चव आणि ऊर्जा दोन्ही मिळेल. तर तुम्ही पहा, ज्या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो त्या आपल्या आरोग्यात मोठा फरक करू शकतात. आता तुम्ही शिकलात की वांगी आणि मुळा सारख्या भाज्या वयानुसार कशा हानिकारक बनू शकतात आणि गोड बटाटे कसे निरोगी पर्याय असू शकतात. तर जेव्हा या हानिकारक भाज्यांचा विचार केला जातो तेव्हा पुढील उल्लेखनीय भाजी म्हणजे शिमला मिरची, जी बरेच लोक निरोगी मानतात. पण 60 वर्षाच्या वयानंतर ती प्रत्येकासाठी योग्य नाही. विशेषतः ज्यांना गॅस, आम्लता किंवा पचनाच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी शिमला मिरची तारणहारापेक्षा कमी नाही. त्याची जाड त्वचा पचण्यास कठीण असते. तुम्ही अनेकदा लक्षात घेतलं असेल की शिमला मिरची खाल्ल्यानंतर तुमचे पोट फुगते, तुम्हाला जड वाटते आणि तुम्हाला वारंवार ढेकर येते. हे सर्व लक्षणे आहेत की तुमचं शरीर भाजी शोषण्यास असमर्थ आहे
आता कल्पना करा, ज्या वयात आपली पचनशक्ती आधीच कमकुवत झालेली असते तेव्हा आपण असे पदार्थ टाळले पाहिजेत जे आपल्या शरीरावर अधिक भार टाकतात. त्याऐवजी जर आपण त्यांच्या जागी भोपळा किंवा अगदी दुधी भोपळासारख्या हलक्या आणि फायबरयुक्त भाज्या घेतल्या तर शरीर त्यांना सहजपणे पचवतेच, शिवाय अधिक ऊर्जा देखील देते. आणखी एक भाजी, त्याचे नाव अनेकांना आश्चर्यचकित करते, तर ती म्हणजे वांगी. हो, वांगी, ज्याला बरेच लोक साधे अन्न मानतात, ती प्रत्यक्षात काही लोकांना ॲलर्जी होऊ शकते. विशेषतः सांधीवात किंवा सांधेदुखीने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठांसाठी वांगी हे एक ट्रिगर अन्न असू शकते. वांग्यामध्ये काही संयुगे असतात जी जळजळ वाढवू शकतात. म्हणूनच आयुर्वेद देखील काही विशिष्ट परिस्थितींसाठी वांग्याला प्रतिबंधित करतो. जर तुम्ही कधी लक्षात घेतले असेल, अनेक वृद्ध लोक वांगी खाल्ल्यानंतर गुडघे किंवा खांदे दुखतात असे सांगतात. याचा अर्थ असा नाही की वांगी सर्वांसाठी हानिकारक आहे. तथापि 60 वर्षानंतर आपण जळजळ किंवा वेदना वाढवू शकणाऱ्या कोणत्याही पदार्थांचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. शिवाय जर तुम्ही वांग्याऐवजी पालक, मेथी किंवा बीट यांसारख्या पालेभाज्या घेतल्या तर तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम न होता जीवनसत्वे, लोह आणि अँटीऑक्सिडंटचा भरपूर डोस मिळेल. आता या वयात तुमचे सर्वात चांगले मित्र बनू शकणाऱ्या भाज्यांबद्दल बोलूया. गाजर हे सर्वात आधी लक्षात येते. गाजर ही एक अशी भाजी आहे जी कच्ची, उकडलेली किंवा सौम्य भाजी म्हणून शिजवून खाऊ शकतो. त्यात मुबलक प्रमाणात बीटा कॅरोटीन असते जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. हे तुमच्या डोळ्यांसाठी, त्वचेसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर आहे. 60 वर्षानंतर जेव्हा आपली दृष्टी हळूहळू कमकुवत होते तेव्हा गाजरासारखे पदार्थ एक नैसर्गिक उपाय बनतात. आणि हो, ते फायबरने देखील समृद्ध असतात जे बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते. तुम्ही पाहिलं असेल की प्राचीन काळात आजी त्यांच्या सकाळची सुरुवात गाजर हलवा किंवा सलाडने करत असत. त्यांना माहीत होते की शरीराला काय आवश्यक आहे. तर आता तुम्हाला जास्त अनुभव आला आहे तर ते हुशारीने का वापरू नये. गाजरानंतर तुमच्या ताटात असलेली भाजी म्हणजे पालक. लोक अनेकदा हिरव्या पालेभाज्या दुर्लक्षित करतात, परंतु त्या खऱ्या अर्थाने ताकदीचा स्तोत्र आहे. पालकमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के असते जे हाडांसाठी वरदान आहेत. आणि तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की 60 वर्षानंतर हाडे कमकुवत होऊ लागतात. परंतु जर तुम्ही नियमितपणे पालक, मेथी आणि मोहरी सारख्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केला तर तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळेल. पालकाचा आणखी एक विशेष गुण आहे, त्यात फायबर देखील असते जे मेंदूसाठी फायदेशीर आहे. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की पालकासारख्या हिरव्या भाज्या खाणाऱ्या ज्येष्ठांना नंतर किंवा अजिबात स्मरणशक्ती कमी होते. तर ती फक्त एक भाजी नाही, ती एक नैसर्गिक टॉनिक आहे. आणि जर आपण हळूहळू आपल्या खाण्याच्या सवयी बदलल्या तर आपले शरीर देखील बदलू शकेल. थकवा कमी होईल, ऊर्जा वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आतून निरोगी वाटेल. आता आणखी एक भाजी आहे जी या वयात खूप कमी लोक खातात, पण त्याचे फायदे आश्चर्यकारक आहे. बीटरूट. बीटरूट हे एक सुपर फूड आहे जे आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाल्ल्यास तुमचं हिमोग्लोबिन पातळी सुधारू शकते. हे रक्तदाब नियंत्रित करू शकतं आणि रक्ताभिसरण सुधारू शकते. वयाच्या 60 नंतर जेव्हा मज्जातंतूंची ताकद आणि मेंदूला पुरेसा ऑक्सिजन पुरवठा महत्त्वाचा असतो तेव्हा बीटरूट एक नैसर्गिक मदत बनते. आणि हे फक्त आपल्या बाबतीत नाही, असंख्य अभ्यासातून असे आढळून आले आहे की बीटरूटमधील नायट्रेट शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होतात ज्यामुळे शिरा पसरतात, रक्तप्रवाह सुधारतो. याचा तुमच्या हृदयावर, मेंदूवर आणि पायांच्या ताकदीवर थेट परिणाम होतो. म्हणून जर तुम्हाला गुडघेदुखी असेल, चालताना लवकर थकवा येत असेल किंवा पायऱ्या चढताना श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर बीटरूट हा एक चमत्कारी उपाय असू शकतो. तुम्ही ते कच्चे, उकडलेले खाऊ शकता किंवा गाजराचा रस बनवून पिऊ शकता. फक्त एकाच वेळी जास्त खाऊ नये याची काळजी घ्या. आणि जर तुम्हाला मधुमेह असेल तर ते खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता स्वस्त, चविष्ट आणि आरोग्यदायी अशा भाजीबद्दल बोलूया. हे दुधी भोपळा आहे ज्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की ते आजारी लोकांसाठी एक भाजी आहे, पण प्रत्यक्षात दुधी भोपळा वृद्धांसाठी अमृतासारखा आहे. तो शरीराला थंड करतो, पचनास मदत करतो आणि बद्धकोष्ठतेपासून ते आमलेपर्यंत सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे. दुधी भोपळ्यामध्ये अंदाजे 90% पाणी असतं जे शरीराला हायड्रेट ठेवतं आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. 60 वर्षांच्या वयानंतर जर अशी एक भाजी असेल जी तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा खाऊ शकता आणि तुमचे शरीर हलके आणि स्वच्छ वाटेल तर ती म्हणजे दुधी भोपळा. आणि जर ती थोडीशी जिरे, हळद आणि आले घालून शिजवली
तर त्याची चव आणि त्याचे फायदे दोन्ही वाढवते. उल्लेख करण्यासारखी आणखी एक भाजी म्हणजे टिंडा. लोक ते अनेकदा कंटाळवाणे मानतात, परंतु आयुर्वेदानुसार टिंडा पोट आणि यकृतासाठी खूप चांगले आहे. त्यात दाहक विरोधी गुणधर्म आहे जे शरीरातील जळजळ कमी करतात. टिंडा वृद्धांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते, ज्यांना वारंवार आम्लता, छातीत जळजळ किंवा गॅसचा त्रास होतो. आता शेवटी एक छोटीशी गोष्ट समजून घेऊया. भाज्या फक्त तुमच्या आहाराचा भाग नाहीत. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने सेवन केल्यास ते तुमचे औषध देखील ठरू शकतात. वयाच्या 60व्या वर्षानंतर आपले शरीर बरेच काही बोलते, पण आपण ते ऐकलं पाहिजे. आणि जेव्हा आपल्याला समजते की आपल्याला काय फायदा आहे आणि काय नुकसान आहे, तेव्हाच खरोखर निरोगी जीवन सुरू होते. जर तुम्ही प्रत्येक दिवसाची सुरुवात या हलक्या आणि पौष्टिक भाज्यांनी केली तर गाजर, पालक, बीट, भोपळा किंवा टिंडा असो, माझ्यावर विश्वास ठेवा, तुमचे शरीर दररोज तुमचे आभार मानेल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमी कमी तेल, कमी मसाले आणि नैसर्गिक चवीने तुमच्या भाज्या शिजवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा अन्न साधे असते तेव्हा तुमचे शरीर ते सहजपणे स्वीकारेल. आता विचार करा की आपण दररोज त्याच जुन्या सवयी पुन्हा पुन्हा करत राहिल्या पाहिजेत, की आपण आपल्या शरीराला खरोखर आवश्यक असलेल्या गोष्टी शहाणपणाने द्याव्यात. जर तुमचे उत्तर हो असेल तर शहाणपणाने जगण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि खाली कमेंट देखील करा, मी दररोज आरोग्य निवडतो. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील वृद्धांसोबत शेअर करा, ज्यांना त्यांची सर्वात जास्त गरज आहे. धन्यवाद.